अक्षरशः काय जावाई बघितला आहे बाप्पांनी, अथवा खूप खूप वाईट म्हणजे घर तोडण्यापर्यंतच्या गोष्टी लग्न नाही लग्न केलं करूच पाहिजे. नका बिलकुल, आयुष्यभर तसंच राहा, परंतु विनाकारण आहे ना आयुष्यामध्ये. हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मी वर्षा, मी कृष्णा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर खूप दिवसानंतर असं गप्पा मारत निवांत बसलोय आम्ही. माईक वगैरे घेऊन हो, बसले. आणि तुम्हाला सांगू का, पूर्वी जेव्हा आपण जुन्या घरी होतो ना, तर त्यावेळी खूपदा म्हणजे भारतीय बैठकीवरती वगैरे बसून आम्ही हाच पडदा मागे असायचा आणि हो. तिथे छानपैकी तुमच्यासोबत गप्पा मारायचो. इव्हन आमच्या लग्नाची स्टोरी, त्याचे पार्ट सुद्धा तुमच्यासोबत आम्ही तिथेच बसून शेअर केलेले होते आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, प्रेम दिलात आणि त्यामुळेच आज इथपर्यंतचा प्रवास आम्ही करू शकलोय. सो थँक्यू सो मच सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना. आणि आता आज आम्ही तुमच्यासोबत जस्ट गप्पा मारणार आहोत आणि तुमच्या अतिशय मनातल्या- महत्वाचे मुद्दे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, जे की तुमच्या मनामध्ये आहेत हो. आता सध्या. तर बघा, पण त्या अगोदर ना व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ कशा संदर्भात आहे, काय आहे हे तर पुढे कळेलच, पण मी एक गोष्ट इथं नक्की सांगू इच्छिते की जे मी एक्सपिरियन्स केले किंवा रादर आम्ही हो. दोघांनी जे एक्सपिरियन्स सध्या अनुभवत होता मी. तर त्यामध्ये ना आपण जेव्हा केव्हा प्रगती करत असतो किंवा विकासाच्या दिशेने आपली जी काही वाटचाल चाललेली असते, तर तिकडे पोहोचेपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये खूपदा अडथळ्याची शर्यत पार करावी लागते आणि त्यामध्ये खास करून ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही प्रकारे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा ते अशा सिच्युएशन मध्ये होऊन जाते की तुमचं नातं सुद्धा तोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि आम्ही ते खूप वाईट पद्धतीने एक्सपिरियन्स केलेला आहे आणि ते काय कसं ते पुढे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटापर्यंत जाताना लक्षात येईलच. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काही टिप्स सुद्धा तुम्हाला आज मिळणार आहेत, ज्या की आम्ही अनुभवातून सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा आपण भूमिपूजनाचा व्हिडिओ दिला, खूप सारं प्रेम तुम्ही दिलं, त्यासाठी मनापासून थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी ते एक्सपिरियन्स केला आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आम्ही दोघंही स्वामीचरणी प्रार्थना करतोय की ज्यांची इच्छा आहे की आपलं स्वतःचं घर व्हावं, तर ती लवकरात लवकर स्वामी पूर्ण करत, हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आम्ही भूमिपूजनाचा व्हिडिओ शेअर केला, त्यानंतर मग ज्या काही अपडेट होत्या, ज्या आम्ही गावी होतो सुट्ट्यांमध्ये, त्यावेळी आमचं मोस्ट ऑफ द असं होतं की बरंच सारं काम सुट्ट्यांमध्ये होऊन जावं, पण आपण ठरवतो तशाच गोष्टी होत नाहीत, कारण त्यात खूप टेक्निकल गोष्टी असतात, काही डॉक्युमेंटेशन्स आणि खूप साऱ्या फेजमधून आपण जात असतो आणि ते कम्प्लीट झाल्याशिवाय गोष्टी करणं म्हणजे ते चुकीचंच आहे. त्यामुळे मग थोडासा वेळ तिथे गेला, पण मग ठरवलं त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप आम्ही आमच्या गतीने जात होतो. त्याच्यामध्ये घराचं आता जेव्हा बांधकाम करायचं म्हणलं तर मग ते टँकरनी पाणी आणा, त्या गोष्टी काही परवडणाऱ्या पाण्यावरती बांधकाम होऊ शकत नाही, त्यामुळे बोर घेतल्यानंतर मग पुढचा टप्पा पण तुमच्यासोबत शेअर केला होता, जो की लाईट आणि या सगळ्या गोष्टीचा. तर मग ते केल्यानंतर आत्ता पुन्हा बऱ्याच कमेंट अशा होत्या की तुम्ही पायाभरणीपर्यंत दाखवलं, पण त्यानंतर पुढे बांधकाम गेलं की नाही किंवा काय चाललंय, आम्हाला काहीच माहिती नाहीये बांधकामाविषयी. आणि मधल्या कालावधीमध्ये इथं आल्यानंतर जवळपास 8 ते 10 दिवस व्हिडिओ चालले नाहीत, मोठे व्हिडिओ. तर मग मी शॉर्ट व्हिडिओ शेअर करत होते तुमच्यासोबत, कनेक्टिव्हिटी राहावी यासाठी, कारण खूप सारे जसं मी म्हटलं की उलाढाली चालू होत्या, खूप बरेचसे काम होते, म्हणजे श्रीजी शाळा असेल, हिला थोडस मेडिकल प्रॉब्लेम असतील, खूप साऱ्या गोष्टी होत्या, शांभवीच आहे, शिवाय क्लासेस चालू होते, खूप सारं. आणि यांचं असं होतं की म्हणजे ज्या मधल्या कालावधीत ते नसायचे, तर त्यावेळी म्हणजे मला तेव्हा व्हिडिओ देणं पण पॉसिबल होत नव्हतं. सो ह्या एक ना अनेक खूप साऱ्या गोष्टी आहेत, तुम्ही समजू शकता. आता मेन मुद्द्याचं आपण बोलूया की बांधकाम आहे तिथे स्टक झालंय की पुढे काय झालंय. कमेंट पण आले, काही निगेटिव्ह लोक निगेटिव्ह बोलत होते, पण पॉझिटिव्ह लोक आमच्या पाठीशी आहेत. आणि निगेटिव्ह लोकांनी बरेचसे काही पण अफवा पण उठवल्या की बाबा बांधकामाच्या बाबतीत आपल्या आहे ना जवळच्या म्हणजे विरोधक लोक वगैरे त्यांनी काय बोलणारे आता कशाचं पुढे जाते वगैरे ह्या गोष्टी. तर खरं तर आपण कुणाचं काही वाईट नाही केलं तर आपलं वाईट होतच नसतं आणि त्याची प्रचिती आम्ही वारंवार घेतच आहोत आणि त्या सगळ्या गोष्टी आपण सगळेच एक्सपिरियन्स करत असतो. आता महत्वाचा मुद्दा हा की बांधकाम आहे तिथेच थांबलंय की पुढे गेलंय की कसं काय, तुम्ही काहीच शेअर केलं नाही. या काही क्लिप्स आहेत ना तुमच्यासोबत शेअर करतो. ऍक्च्युली या क्लिप ज्या आहेत ना, जे आमचं बांधकामाचं काम बघतात त्यांनी, आणि जे काही पाणी क्युरिंग करण्यासाठी जे दादा आम्ही तिथं ठेवलेले आहेत ना,
तर त्या दादांनी आम्हाला डेलीच्या डेली सकाळ संध्याकाळ काही व्हिडिओच्या स्वरूपात आम्हाला ते शेअर केलेलं आहे. कारण आम्ही डायरेक्ट तिथं कंटिन्यू जाऊ शकत नाही, दररोज जाऊ शकत नाही कोल्हापुरातनं. तर त्याच्यामुळं आम्हाला पण त्या गोष्टीचा आनंद मिळतो त्याच्यामधनं आहे ना. तर त्या गोष्टी तुमच्या सोबत पण शेअर करणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही सुद्धा तेवढंच आतुरतेने त्याची वाट बघत. सो चला अगोदर हे बघून घ्या आणि त्यानंतर कंटिन्यू कंटिन्यू करू. मंडळी, तुम्ही या इथपर्यंत पाहिलेलं होतं की आपण पायाभरणीची पूजा केलेली आणि त्यानंतर मात्र पुढे काही अपडेट देणं झालं नव्हतं. सो पायाभरणी झाल्याच्या नंतर खरं तर बांधकामाचा जो काही पाया आहे तो मजबूत असेल तर अर्थात इमारत भक्कम उभी राहत असते. त्यामुळे मग इथं खूप जास्त ते होतं डोक्यात आणि तेव्हा पाऊस वगैरे पण आला नव्हता. त्यामुळे बऱ्यापैकी वेगाने काम डेली बेसिसवर केलं गेलं. तर बघा, आपण इकडे आल्यामुळं काही भाग आपल्याला म्हणजे ते दाखवता आलेलं नव्हतं. तर इथं बघा आपल्याला अगोदर PCC बेड झालेले आहेत प्रॉपर, त्याच्यावरती फुटिंग वगैरे भरून चांगल्या क्वालिटीचं सिमेंट वापरून कॉलम उभे केलेले आहेत. त्याच्यानंतर जे की आपल्याला रिक्वायरमेंट होत्या ना महत्त्वाच्या, की बाबा पाण्याचा हौद मोठा असावा, तर 10 ते 12,000 लिटरचा आपण पाण्याचा टँक, त्याचबरोबर ही आपण सेप्टिक टँक बघू शकता, त्याची साईज वगैरे बघू शकता, एकदम स्टँडर्ड इंडियन स्टँडर्ड पद्धतीने आहे ना ते आपण सेप्टिक टँक वगैरे घेतोय. ही तर हा जो समोर दिसतोय तो हौद होता आणि लाल मातीच्या विट्याचं हे काम चालू आहे, नवीनची काम आहे. कॉलम तुम्ही त्याचं स्टील डिझाईन वगैरे इथं समोर तुम्हाला दिसत असेल, अतिशय प्रॉपर आणि उत्तम दर्जाचं काम चालू आहे. हा जो आपल्याला भाग दिसतोय खूप मोठं काहीतरी वेगळं बांधकाम वगैरे दिसतंय, परंतु हा फाउंडेशनचाच भाग आहे. जो आपण जी आपली पोर्च वगैरे म्हणतो ना आपण, तर त्याचा बेस आहे हा. एवढं आपल्याला हे सगळं मुरमानी वगैरे भरून घ्यायचं आहे. तर हा भाग बघू शकता तुम्ही, सेप्टिक टँकचा भाग आहे, हा हौदाचा भाग आहे. आणि एकंदरीत जसं जसं बांधकाम वरती येईल तसं आपल्याला मोठं घर दिसतं बघा. जागा आपल्याला छोटीशी वाटते, परंतु बांधकाम झालं तर अतिशय मोठं वाटतं. आता हा प्लिंथ लेवलचा काम चालू आहे. प्लिंथ बीम वगैरे आपण ज्याला म्हणतो ना, घराची पकड वगैरे मजबूत ठेवण्यासाठी ते कॉलम टू कॉलम जॉईंट वगैरे असतात. ज्यांना टेक्निकल नॉलेज आहे त्यांना समजेल बघा. तर अशा पद्धतीनं हे काम चालू होतं आणि ॲक्च्युली ह्याच्या पुढचा भाग आणखी पूर्ण झालेला आहे, तो आता आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. आणि आत्ता जे काही तुम्हाला हे बांधकामाचे टप्पे दिसतात ना, तर ते एका दिवसात अर्थातच झालेले नाही आहेत. ते डे बाय डे त्यांनी काम करून ते पुढंपर्यंत आणलेलं आहे. आणि आम्ही ना हे तुम्हाला एकाच व्हिडिओत दाखवतो आहोत, कारण की कुठपर्यंत प्रोग्रेस आली हे दाखवण्याकरिता. परंतु खरं तर ह्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि म्हणजे न थांबता त्यांनी ते सगळं केलं आहे. सो भारी वाटतं आम्हाला सुद्धा. आणि कितीतरी दिवस झाला आम्ही विचार करत होतो, पण ते प्रत्यक्षात जेव्हा व्हायला लागले ना, तेव्हा कधी कधी असं होतं की खरंच व्हायलंय का, आपण स्वप्नच पाहतोय. सो ती एक भावना खरं तर खूपच आनंददायी असते. आणि बऱ्याच जणांनी ज्यांनी बांधकाम केलं आहे स्वतःहून, तर त्यांना ते लगेच म्हणजे कनेक्ट होईल, रिलेट होईल. पण जे कुणी आता करणार आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही हेच सांगू की ह्या ज्या काही स्टेप्स असतात ना, तर त्या आपण तिथे असताना जेव्हा होतात तेव्हाचा एक आनंद अजून काही वेगळा असतो. पण आम्हाला तिथे प्रेझेंट राहता नाही आलं फिजिकली, परंतु जे कोणी आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा ऑल जी मंडळी इथे राबत आहेत, तर त्यांचं क्रेडिट आहे, त्यांनी ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि आम्ही म्हणून तुमच्यापर्यंत ते पोहोचवतो आहोत. सो म्हणतात ना की एक शृंखला किंवा साखळी, तशा वजा हे सगळं चाललेलं आहे. सो चला आता हे पाहून घ्या. आणि अशा पद्धतीने या स्टेपपर्यंत बांधकाम आलेलं आहे आणि याच्यासाठी जवळपास 2-2.5 महिन्याचा कालावधी गेलेला आहे. आणि तेव्हा कुठे हे असं या बांधकामाचं आता स्टेज आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जमिनीपासून बरंच आपण ते उंचून घेतलं आहे, कारण पुढच्या दृष्टिकोनातून काही म्हणजे प्रोज अँड कॉन्स सगळ्याच गोष्टीचे असतात. पण तरीसुद्धा सगळ्यांच्या मताने विचार करून बऱ्याच जणांचं त्याविषयीचं मत जाणून घेऊन मगच आपण ते उंचून घेतलेलं आहे. सो पुढे जाऊन तुम्हाला खूप काही एक्साइटिंग असं पाहायला मिळणार. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि चला आता पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. बघितलं कुठपर्यंत आलंय बांधकाम काय नाही, ते नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं हास्य आलेलं असणार आहे. आणि आता यानंतर आपण काही महत्वाचे तुमच्या मनातल्या काही शंका आहेत ना, त्या आपण पुढे घेणार आहोत. तर जे काही पहिला प्रश्न, पहिली बाब होती ती म्हणजे बांधकाम कुठपर्यंत आले. तर आता सध्या बांधकामाची स्टेज असं आहे बघा, की आपलं फाउंडेशनचं बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रतीचा म्हणजे बीम वगैरे भरणं असेल, सगळ्या प्लिंथ बीम झालेले आहेत आपल्या. आता त्याच्यावरती आपल्याला बेड वगैरे करायचं आहे.
आणि विशेष म्हणजे पाण्याचा हौद वगैरे तो म्हणजे पुढच्या फ्युचरचा थोडासा दूरदृष्टी ठेवून आम्ही मोठा ठेवलेला आहे. म्हणजे कमीत कमी 12,000 लिटरचा पाण्याचा टँक आहे. सेप्टिक टँक अतिशय मोठा ठेवलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी टेक्निकल गोष्टी पण आम्ही तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे. तसं तुमच्या कमेंट वगैरे आल्या ना की बाबा कशा पद्धतीने काय ते, तर आपण त्या संबंधी अधिक बोलू. आपण खूप डेप्थ मध्ये आहे ते. तर सध्या या लेवलला बांधकाम आलेलं आहे आणि खूप उच्च दर्जाचं 9 इंची बांधकाम इथपर्यंत चालू आहे आणि डेली त्याच्यामध्ये प्रोग्रेस आहे, डेली अपडेट आहे त्याच्यामध्ये. लग्न पहावे करून आणि घर बघावे बांधून, तर ती म्हण किती खरी आहे ना, ते बांधकाम करतानाच कळतं. जरी आम्ही तिथे फिजिकली अवेलेबल नसलो किंवा सतत तिथे नसलो तरी सुद्धा कंटिन्युअसली डोक्यात ते चाललेलं असतं की आता कुठपर्यंत, आता पुढची स्टेज काय, मग आता तिथे लाईट गेली, आता मग स्टार्टर खराब झाले, आता हे झालंय ते झालंय, आज हे नाहीये, मालच मिळत नाहीये. अशा एक ना अनेक गोष्टी असतात, बरेच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. हो, तर हे कंटिन्युअसली जोपर्यंत बांधकाम म्हणजे वास्तुशांती होऊन आपण तिथे राहायला जात नाही तोपर्यंत मे बी ते चालूच असणार आहे. पण त्याच्यात या म्हणजे प्रोसिजर मध्ये पण खूप आनंद आहे. समजा थोडा त्रास होतो परंतु आम्ही त्याचा आनंद घेतोय. होय होय, ही एक गोष्ट आहेच. आता दुसरा मुद्दा आहे आणि तर बांधकाम चालू आहे, तर आता ते कोण बघतंय आपलं बांधकाम तिथं, हे पण आहेत काही लोकांच्या शंका मनामध्ये. तर बांधकाम बघा आपलं तिथं कसं आहे माहितीये का, आम्ही इकडं आहोत. आता विकली ऑफ ज्यावेळेस असते त्यावेळेस मी जातो आणि महत्वाच्या गोष्टी वगैरे सगळ्या बघतो. महत्वाचा भाग आहे ज्यावेळेस बीम भरायचे आहेत किंवा मग काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या दिवशी, किंवा मग अंडर फाउंडेशनच्या खाली काय प्लंबिंग आहे, सगळ्या महत्वाच्या आहेत ना, टप्प्यावरती ते गेलेले आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, आता आपण दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट, खरं तर म्हणजे आपण स्वतः बांधकाम करत नाही, मटेरियल आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि त्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी सगळं आपल्या चॉईसवर असणार आहे की बाबा कुठलं मटेरियल चॉईस आपली असणार आणि बांधकाम ते करणार असं. आणि आपण त्यांना जे काही टप्पे आहेत कॉन्ट्रॅक्ट मध्ये, अग्रीमेंट मध्ये, त्यानुसार मग आपण पे करायचं, अशा पद्धतीने चाललेलं आहे. आणि एकदम आपण क्वालिटी मटेरियल सगळं घेतलेलं आहे, सिमेंट वगैरे, स्टील वगैरे. आता सिमेंट आपण अल्ट्राटेक वगैरे. तर ह्याच्यामध्ये जे काही टेक्निकल भाग आहे, जर तुम्ही कमेंट करून सांगा की बाबा बांधकाम जे करणार आहेत त्यांना अधिक माहिती पाहिजे असेल किंवा आम्हाला काय अनुभव आले, ऍक्च्युली आम्ही पण आहे ना असेच व्हिडिओज बघतो, ज्यांचे बांधकाम चालू आहे ते बघतो किंवा टेक्निकल व्हिडिओ बघतो, आणि आता पुढच्या टप्प्याला आपल्याला काय याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे किंवा नाविन्यपूर्ण त्यात कुठली घरामध्ये गोष्ट आणली पाहिजे सोपी पडावी म्हणून आम्ही पण तुमच्यासारखं शिकतो. तसं आम्हाला आलेले अनुभव आम्ही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू, जेणेकरून तुम्हाला पण हेल्प होईल. हो, तर मग ह्या तर गोष्टी आहेतच. त्यासोबत बांधकाम कोण बघतंय याचा हा महत्वाचा प्रश्न आहे. तर बांधकाम ना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिलंय आपण, आणि तिथे आणि पाणी 2 टाइम मारण्यासाठी एक दादा आहेत, तर ते जे दादा आहेत ते व्हिडिओज पाठवतात त्यांनी जसं सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ढोराळ्यावरनं बुप्पा कधी जातात, माझे वडील कधी जातात, लांबजण्यावरून यांचे वडील म्हणजे माझे सासरे कधी जातात, त्यानंतर माझा भाऊ जातो कधी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं डेली काम बघणार म्हणजे खोसे सर आहेत, उमेश खोसे. जसं आभार कसं व्यक्त करावं ते आम्हाला समजत नाही. तर तो कायम म्हणजे सगळ्या गोष्टी सकाळी चाललं की तिकडे जाऊन तो सगळं पाहून येतो आणि सांगत असतो की इथपर्यंत आले, फोटोज पाठवतो तो. हो, आणि बांधकामाची हाईट एवढी आहे, उद्या भविष्यात चालून रस्ते वाढतील, त्यामुळे फाउंडेशनची उंची आपल्याला वाढवायला पाहिजे, त्यामुळे सगळ्या त्यांना तांत्रिक गोष्टी त्यातल्या खूप जास्त माहिती आहे. त्यांनी ऑलरेडी बांधकाम केलेलं आहे, ज्याचं बांधकाम झालंय त्याला खूप गोष्टी माहिती असतात. आणि तो तसं तर आमच्या घरचा माणूस आहे, त्यामुळे आम्हाला तितकी चिंता नाहीये, कारण तो जर तिथे नसता तर मग आम्हाला नक्कीच हे असतं की नाही आता गेलंच पाहिजे किंवा आता काय करायचं किंवा आता आपलं कुणीतरी तिथं असलंच पाहिजे. पण तोच तिथे आहे, त्यामुळे आमचं बऱ्यापैकी 90% टेन्शन कमी झालेलं आहे. इव्हन भैयाचं सुद्धा आणि माझ्या तिकडे सासू सासऱ्यांचं सुद्धा. आई भाऊ आधेमध्ये जातात, आई सहज चक्कर मारून आल्यात, पण भाऊ मात्र जातात तर अधून मधून, म्हणजे साप्ताहिक सुट्टी, रविवारची भैयाची सुट्टी असते तर तो जातो. कधी अतिशय महत्वाची वेळ असेल त्यावेळी मग हे जातात. हो, आणि त्याचबरोबर आहे ना आजूबाजूला जी राहणारी मंडळी, आपली शेजारी, सख्खी शेजारी मंडळी आहे ना, ती आपल्या युट्यूब फॅमिली मधली असे आहे, त्याच्यामुळे आहे ना त्यांची तर खूप छान देखरेख आहे, नजर आहे त्याच्यावरती. काय असेल तर ते लगेच फोन करतात आम्हाला काही अडी अडचणीसाठी. त्यामुळे आहे ना बघा, हा खूप मोठा फायदा आहे आमच्यासाठी, कारण आपली मंडळी तिथं आहे. हो, ते आहे. त्यानंतर आता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, आम्हाला एक भीती होती बांधकामाच्या बाबतीत, अतिशय
मोठी भीती होती सर्वांना. मला पप्पा तर सारखंच म्हणायचे, बाबा आता काय बांधकाम होत नाही, एवढा उशीर झाला, मे महिना गाठला, आता पावसाळा सुरू होतोय जूनला. आणि त्याची अडचण अशी होत होती की हे प्लॅनच ठरवत नव्हते. म्हणजे प्लॅन आम्ही खूपदा केले पण ह्यांना ते आवडतच नव्हते. बऱ्याच गोष्टी होत्या आणि प्लॅन. असा प्लॅन आता शेवटाच्या टप्प्यात यायला मी तर लागला. पप्पांचा ओरडा खाल्लेला आहे, काय कसलं प्लॅन करताय, काय प्लॅन करताय एवढे दिवस. शेवटच्या टप्प्यात प्लॅन आला, सगळं डन झालं की हे म्हणायचे हे असं नाही, हे असंच करायचं. बेडरूम परत ते मग सगळं फ्लॉप. परत ते आजकडे सगळे जर तुम्ही बघाल ना तर म्हणाल कितीदा तुम्ही प्लॅन केला आणि हे किती वेळा हे केलं ते. कारण एक मतच होत नव्हतं. म्हणजे पहिल्या आम्ही मजल्यावर सगळेजण हे असणार, ह्यांच्या दुसऱ्या मजल्यावर ते असणार, किंवा मग किचन असंच पाहिजे, वॉकिंग वॉर्डरोब असंच पाहिजे, हे सगळ्या बऱ्याच गोष्टीचं ते प्रॉब्लेम होतच होता. पण फायनली देवानी म्हणजे उपकार केले आणि यांना सद्बुद्धी सुचली आणि हो डन म्हणले. त्यांनीच स्वतः ठरवलाय तो प्लॅन. आम्ही खूप कमी इंटरफेअर केले कारण त्यांचं खूप जास्त होतं की असंच तसंच. तर तो टप्पा. आणि त्याच्यामध्ये भीती अशी गोष्ट होती की एकच महिना राहिलेला आहे पावसाला, आणि ज्यावेळेस फाउंडेशनचं काम सुरू होतं, आपण खड्डे वगैरे खाली ज्यावेळेस मुरुम लागतं तोपर्यंत आपण खाली घालतो, म्हणजे कसं फाउंडेशन मजबूत होण्यासाठी. तर ज्यावेळेस खड्डे करतो आणि जर पाऊस आला आणि नाही थांबला तर ते खड्डे तसेच भरून राहतात. आमच्या शेजारी तसे अनुभव, आमचे जे आता तिथले शेजारी आहेत ना, त्यांनी अनुभव सांगितले, बाबा मी पावसाळ्यात बांधकाम काढलं आणि मला कम्प्लीट 1.5 महिना पाणी मोटरीनं त्या खड्ड्यातनं बाहेर काढावं लागायचं. त्याचाच एवढा मोठा खर्च आला. तर ती गोष्ट ती खूप अतिशय भीती होती आम्हाला मोठी, बाबा असं जर झालं तर आम्हाला काही सुधारणारच नव्हतं पुढचं. बांधकाम पुढे पेंडिंगच पडलं असतं. परंतु योगायोगाने आमचं वेगानं काम झालं आणि आम्हाला चांगले कॉन्ट्रॅक्टर भेटले. त्याच्यामुळे आता ती भीती संपलेली आहे की बाबा खड्डे भरतील पाण्यानं, परत त्याला वेगळा खर्च येईल आपल्याला पाणी काढायला. नाही, ते सगळंच व्यवस्थित झालंय. तो टप्पा आपण पार केलाय. ती भीती आता संपलेली. आता इथून पुढे आहे ना खूप छान वेगाने काम होणार आहे. आणि त्याचे अपडेट पण तुम्हाला कंटिन्यू आता मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो तो पायाचा. आपण म्हणतो ना पाया पक्का झाला तरच इमारत मजबूत उभी राहते. तर म्हणजे मुलांच्या बाबतीत आपण हेच बोलतो ना की त्यांचं बेस आहे, आता पाया आहे आणि ह्याच्यात त्यांना जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आता समजलं आम्हाला खऱ्या अर्थाने बेस काय असतं. हे खरं कसं आहे माहितीये का, आपण आता मी जे काही बांधकाम आजूबाजूला वगैरे बघितलेत ना, तर ते डीपीसी काय असते, आपण भिंतीला खाली पापुद्रा किंवा ओलसरपणा आलेला असतो, तो कशाने येतो, वाळवी कशाने लागते, त्याला आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी पहिलं फाउंडेशन मध्ये काही महत्वाच्या गोष्टी जर केल्या तर त्या पुढे लॉंग टर्म मध्ये चांगलं राहतात, आपला मेंटेनन्स निघत नाही. घुस लागते ना, तर त्यासाठी सुद्धा काही पर्याय आहेत हे आम्हाला माहिती नाही. म्हणजे ते एक जाळी असते तर ती टाकली पाहिजे. त्याच्यामुळे टर्माइट ट्रीटमेंट असेल किंवा डीपीसी असेल काय असते फाउंडेशनचा, म्हणजे आपण सहसा आपल्या खेड्यातलं बांधकाम असतं ना त्यावेळेस का पीसीसी बेड वगैरे केले जात नाहीत, म्हणजे मजबूती राहत नाही. त्यामुळे पीसीसी बेड केले पाहिजे. त्याच्यावरती फाउंडेशन कशा पद्धतीने, हे टेक्निकल गोष्टी संबंधी आपण वेगळं घेऊन येणार आहोत. तर त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पार पडलेल्या आहेत. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण, जे काही महत्वाचे विचारले गेलेले मुद्दे आहेत. रेडीमेड घर न घेता स्वतःचं घर का बांधायचं ठरवलं, असे पण काही प्रश्न कमेंट वगैरे मागच्या वेळेस आलेले आहेत. आता हा खरं तर खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि इंडिव्हिज्युअल आहे खरं. म्हणजे याच्यात ना वैयक्तिक बऱ्याच गोष्टी असतात. आता काही जणांचा हा पण उद्देश असतो की आता कधी बांधायचं, ती कॉन्ट्रॅक्टर काही वेळा काम अर्धवट सोडून जातात, मग ते खूपच प्रॉब्लेमॅटिक पण गोष्टी असतात. जर चांगली व्यक्ती नाही समोरची भेटली तर मग ते हेक्टिक होऊन जातं आणि वेळ तितका आपल्याकडे नसतो की वैयक्तिक तिथं प्रेझेंट राहून सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. वेगळ्या सिटीमध्ये वगैरे असतो आणि त्यावेळेस आपण पहिलं प्राधान्य देतो बाबा आपलं रेडी चांगलं आपल्याला वाटलं ते आपण घर खरेदी करतो. आता आम्हाला जर घर कोल्हापूरमध्ये घ्यायचं तर आम्ही काय विचार केला असता, फ्लॅट किंवा मग रो हाऊस, यापैकी दोन्हीपैकी एक बघूया आपण. आणि आमचं तेच सर्च करणं चाललं होतं मागे, तुम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा कोल्हापूरमध्ये घर बघत होतो. पण काय व्हायला लागलं इथलं बजेट आणि तिथलं, तर ते दोन्हीचं आम्ही सगळ्यांनी घरातले सगळेजण बसलोत, त्यावर विचार विनिमय केला आणि फायनली सगळ्यांच्या विचार मंथनातून असं ठरलं की लातूरच बांधकाम करणं सध्या तरी योग्य आहे. त्यामुळे मग आम्ही तो डिसिजन घेतला. आणि त्याच्या पाठी मग दुसरं टेक्निकल कारण आणि भीतीचं कारण एक असंही होतं की तुम्ही आता काही न्यूज वगैरे मध्ये गोष्टी बघत आहात की बाबा काही प्लॉटची डबल रजिस्ट्री झाली, प्लॉट घेतो परंतु त्याला कंपाऊंड वॉल करत नाही अथवा काहीच आपला तिथं ताबा राहत नाही, त्यावेळेस दुसऱ्या रजिस्ट्र्या होतात, मग असे वाद निर्माण होतात. त्यामुळे ताबा असला पाहिजे. त्या व्यक्तीच्या बजेटनुसार आहे की फ्लॅट घ्यायचा, रो हाऊस घ्यायचा
की स्वतः रिकाम जागा Plot घेऊन घेऊन. बांधकाम करायचं, हा प्रत्येकाचा चॉईस आहे आणि त्या वेळेनुसारची ती गोष्ट असते. तिथे आपण हे चांगलं ते वाईट असं नाही म्हणत आहोत. पण आम्ही जागा घेऊन बांधण्याचं कारण हे आहे की म्हणजे एकतर ह्यांची जी काही चॉईस घराच्या बाबतीतली होती ते आम्ही खूप फिरलेलो, तर यांना त्यात काही ना काही म्हणजे कमी वाटायचंच की हे असं नाही, ते तसं पाहिजे, ते सगळ्याच तसं गोष्टी नाही. आपल्या पुरता मनासारख्या रेडी होत नाहीत घर बरं असेल का. तर मग प्लॅन आपल्या मनासारखा नसतो असं यांचं हा. म्हणणं होतं. आणि मग लातूरला घेताना एकतर आमचं असं होतं की ट्रान्सफर जेव्हा होईल यांची तर आपण तिकडेच सेटल होणार. मग त्यावेळी तिथे हक्काचं घर असलं पाहिजे. दुसरं म्हणजे तिथून लांब जरा तेवढंच आहे, ढोराळा तेवढंच आहे. मध्यवर्ती ठिकाणी आहे. आणि शिक्षणासाठी सगळेजण ऑलमोस्ट लातूरलाच पुढे हे करतात. तर मग श्री आता जसं जसं पुढे मोठा होईल तर त्यावेळी College आपण वगैरे तिकडे सगळ्या हे करू असं चाललं होतं आमचं. आणि तर त्याचं कारण म्हणजे मुळात एकतर बांधकाम मजबूत होतं असं सगळ्यांचं म्हणणं की आपण ते घेऊन बांधलं तर ते मजबूत असतं. रेडी घेतलं तर पाणी किती मारलंय काय नाही ह्या गोष्टीचं Curing आपल्याला व्यवस्थित काय झालं माहिती का? नसतं. 2 टाइम आता ते दादा पाणी मारतात आणि त्याचा व्हिडिओ पाणी मारताना ते डेली डेट वाईज देत आहेत. हा. सो ती एक खात्री आम्हाला आणि आहे. आपण घर घेताना बाबा आपण स्टील प्लॅन त्या घराचा बघतो का, आपल्या सळई त्याची बार किती चे वापरलेत हे पण बिलकुल बघत नाही आपण. वर कसं दिसतंय हे बघतो, पण आता लक्षात येते की बाबा त्याच्यातलं डेप्थ काय आहे, फाउंडेशन त्याचं किती मजबूत आहे, त्याला भिंतीला ओलावा का धरला जातो हे हा, म्हणजे आपल्याला ते अगोदर DPC काहीच माहित असलं नव्हतं. असणं गरजेचं आहे. म्हणजे तो ओलावा वरती जात नाही. सगळ्या गोष्टीसाठी आहे ना ते स्वतः बांधलं ना तर त्या गोष्टी लक्षात येतात. थोडं खर्चिक आहे परंतु या गोष्टी बऱ्यापैकी होतात हा, त्याच्यामध्ये. आणि दुसरे हे पण असतं की आपण तिथे प्रेझेंट असलो पाहिजे तरच बांधकाम होतं, हे पण आहे. पण मग या बाबतीत निश्चिंत आहोत की दोघांच्याही घरचे येऊन जाऊन आहेत. हा. त्यामुळे मग तिथे हक्काचा माणूस एकतरी लागतं ना, बांधकाम आपण करतोय म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टीसाठी. सो ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे बाकी सगळी. त्यामुळे ते खूप छान पार पाडतायत आणि त्यामुळे आम्हाला ते टेन्शन नाहीये. हा. सो हे असं ओव्हरऑल आहे. आणि एकतर बांधकामाची मजबूती, दुसरी गोष्ट घराचा प्लॅन आपल्या मनासारखा असला पाहिजे, तोडफोड नको. आयतं घर असलं की तोडफोड ह्या गोष्टी येतात की हे इथं नको ते तिथे नको, वास्तुशास्त्र आणि ब्ला 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 अशा खूप साऱ्या गोष्टी. हा, सो आणि हा. त्यामुळे ह्यांनी तो डिसिजन घेतला आणि यामध्ये मोस्ट ऑफ द डिसिजन्स यांचे आहेत. मी खूप कमी इन्व्हॉल्व आहे. त्याचं कारण सांगते. जेव्हा जास्त डोकी एखाद्या गोष्टीत लागतात ना तर त्यावेळी तिथे मग वादविवाद वाढतात आणि एक मार्गी गोष्टी गेल्यानंतर तितकं जास्त हे राहत नाही. आणि त्यांना पण ते एक आहे की माझ्यावर जबाबदारी आहे तर मी ते चांगलंच हे आता करू. कसं ऍक्च्युली मी तिच्या सुरुवातीला अपेक्षा विचारून घेतल्या, त्या अपेक्षाच्या मी लिहून दिली होती लिस्ट मला काय काय पाहिजे काय, कारण ते परत खूप कॉम्प्लिकेटेड होणार होतं की म्हणजे मी पण म्हणायचं नाही मला हे असंच, त्यांनी म्हणायचं मला ते तसंच. मग माझे मुद्दे विचारले, मी ते लिहून दिले होते, त्यानुसारच आपण प्लॅन केलाय. आता बाकी सर सांगतील काय असेल ते. मग त्यानुसार आहे ना आपण स्ट्रक्चर वगैरे सगळं रेडी केलं, त्या पद्धतीनं प्लॅन आपण फायनल केला आणि आपलं बांधकाम सुरू झालेलं आहे. तर पुढे पुढे जसं जसं आपण जाऊ ना तसं तुम्हाला प्रत्येक गोष्टी क्लिअर होत जातील याच्यातल्या. तर पुढचे आपण आता वेळ खूप होतोय तर आपण पुढचे लवकरात लवकर मुद्दे घेऊया. काय बघा, एका ताईंनी पण व्हॉट्सअपला व्हॉट्सअप केलं होतं, शिवाय इन्स्टाला DM केलं होतं की बाबा की मी प्लॉट घेतलेला आहे 2 वर्षापूर्वी, परत बांधकाम परवान्यासाठी फाईल टाकलेली आहे परंतु बांधकाम परवाना मिळत नाही, किंवा असे बरेचसे प्रश्न आहेत बघा की बाबा काहीतरी इश्यू निर्माण झालेले आहेत. तर बांधकाम करताना अथवा प्लॉट घेताना काय काळजी घेतली पाहिजे, काय लिगल डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत, त्यासंबंधी आहे ना आपण स्वतंत्र एक व्हिडिओ घेऊन येऊ. तर त्यांचाच म्हणणं होतं की बाबा मला परवाना मिळाला नाही. तर त्याच्यामध्ये कसं ENIचे प्रकार वगैरे असतात, तुम्ही बघतात. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, ENI नुसतं बघून नाही चालत, तर त्यातले टोटली त्याचं सर्च रिपोर्ट काढणं, आपण जी प्रॉपर्टी घेणार आहे ना त्याचा काढणं खूप गरजेचं आहे. कुठलीही आपली फसवणूक झाली नाही पाहिजे, त्यासाठी आहे ना गडबड न करता डबल रजिस्ट्री आणि असे खूप सारे बरेचसे आता आपण पुण्यामध्ये काही भागामध्ये आपण आता न्यूज मध्ये वगैरे बघतोय बाबा एकाच प्लॉटच्या पुन्हा पुन्हा रजिस्ट्री वगैरे झालेल्या आहेत, किंवा काही टेक्निकल त्या गोष्टीमुळे वादविवाद वाढत जातात. त्यापेक्षा पाठीमागचा सर्च रिपोर्ट काढा, थोडासा वेळ जाऊ द्या, क्लिअर टायटल प्रॉपर्टी खर्च होतात, पण मग ते खूप गरजेचं पण आहे. कारण का ते जे टप्पे आहेत ना, मोजणी म्हणजे सर्च रिपोर्ट हे ते तर आम्ही घेतला जेवढ्याला प्लॉट त्यापेक्षा पुढे प्रकटन देणं असेल न्यूजपेपर मध्ये, त्यामुळे लिगल होत जातात सगळ्या गोष्टी आणि
लिगलच प्रॉपर्टी घ्यावा. बरोबर बरोबर, म्हणजे पुन्हा डोक्याला काही कीड राहत नाही. सो ह्या गोष्टी आहेतच. आणि अजून जास्त काही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल याविषयी तर आम्हाला कमेंट करा, आम्ही त्याविषयी सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येऊ, किंवा मग बांधकामाविषयीचं असेल किंवा आणखी काही तुमचे दुसरे काही Q&A असतील, प्रश्न उत्तराचा एखादा आपण असंच चिटचॅट व्हिडिओ नक्कीच करूया, हो, आम्हाला आणि आवडेल. खूप महत्वाचे टप्पे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला शेअर करायच्या, टेक्निकल गोष्टी शेअर करायचा. बऱ्याचशा व्हिडिओ बघून आम्ही शिकतोय बांधकामात टप्पे पुढचे आहेत ना, त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे हे बघतोय आम्ही आणि त्याच्यातनं इम्प्लिमेंट करतोय. तसं आम्हाला आलेले अनुभव तुमच्याशी जेन्युइन आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि आता काही व्हिडिओ आपल्या बांधकामाचे बघितले ते कशा क्वालिटीचं होतंय, कसं वाटलं तुम्हाला, तरी हे कमेंट करून नक्कीच सांगा, है ना. आणि ज्यांनी कुणी बांधकाम ऑलरेडी केलेलं आहे तर ते आम्हाला सजेस्ट करू शकतात की खूप बाबा साऱ्या ह्या गोष्टी. टप्प्यामध्ये तुम्ही ही काळजी घ्या ते, कारण आपली युट्यूब फॅमिलीला आतापर्यंत हिच्या दवाखान्याच्या वेळेस खूप मोठी मदत केलेली आहे. त्यामुळेच तेवढ्या मोठ्या संकटातून मी बाहेर पडू शकले. हो. तसं तुमच्या सजेशनची खूप गरज आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच तुम्ही काही जर सजेशन असेल तर आम्हाला द्या. हो, आता यानंतर आपण शेवटाकडे आलेलो आहोत. खरं तर काही गोष्टी आमच्याकडून राहिल्या असतील तर तसं तुम्ही आम्हाला सांगू शकता. आता मेन मुद्दा जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते, की जेव्हा तुम्ही थोडंसं काहीतरी आहे त्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करताय, हातपाय मारताय आणि त्यात तुम्हाला यश यायला लागलं की समजून जायचं आपले विरोधक निर्माण होत आहेत. आणि जर विरोधक निर्माण होत आहेत तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. हे स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे की तुम्हाला बोलणारे आहेत तर समजायचं आपण चाललोय योग्य ठिकाणी आहोत आणि ते मार्गक्रमण आपण पुढे करतच राहायचंय. पण याच्यामध्ये ना तुमची मानसिकरित्या खूप जास्त परीक्षा होते बुद्धीची, की बाबा आता हे कसं टॅकल करू. जेव्हा ते पर्सनल लेवलवर येतं किंवा तुमच्या दोघांमध्ये काही गोष्टी व्हायला लागतात, जसं बऱ्याचदा घर तोडण्यापर्यंतच्या गोष्टी सुद्धा घडू शकतात आणि गोष्टी खूप छोट्या असतात, पण त्याचं ते आपल्यावरती आहे, दोघांवरती, की ते आपण कसं घेतोय आणि काय करतोय. तर हे मी असं नाही म्हणत की फक्त ऑनलाईनच काही कमेंट असतात किंवा काही बोललं जातं म्हणून, तर हे ऑफलाईन पण घडतं. म्हणजे आपल्या समोर जरी नाही बोललं गेलं तरी आपल्या मागे बोलणारी बरीच मंडळी असतात. आणि जसं मी म्हणलं सुरुवातीला की आपल्यावर आहे की आपल्याला ते किती कसं घ्यायचंय, आणि जर आपण ते खूप सिरियस घेतलं तर त्याचं रूपांतर खूप वर्स्ट लेवलवरती जाऊ शकतं. आणि अशा निंदा करणारी किंवा जळणाऱ्या लोकांना आहे ना, आपल्या कर्तृत्वातून आपल्या चांगल्या कामातून उत्तर द्यायचं, अशा लोकांना कधीही उत्तर द्यायचं नाही, सगळ्यात महत्वाचं. हां, आणि आई भाऊंना सुद्धा खूप छान वाटलं जेव्हा आम्ही पूजेसाठी वगैरे बसवलं ना त्यांना भूमिपूजनाला, तर त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही टिपला असेलच, परंतु त्यांनाही त्यांच्या वेणी बरंच काही अगोदर बोललं गेलेलं होतं आणि ते कुठेतरी खोडून निघालं, म्हणून ते सुद्धा खुशच आहेत. सो खूप आनंदी आहेत ते सध्या. त्यांना म्हणजे हर्ट होईल अशा बऱ्याचशा गोष्टी बोललेले गेलेले आहेत आई भाऊला पण. आता तसंच इकडं पण हिच्या आई बाबांना सुद्धा आमची ज्यावेळेस वाईट वेळ होती ना, एवढी चेष्टा उडवलेली आहे खरं सांगतो. कारण त्यावेळेस अक्षरशः आम्ही म्हणजे कमी वयामध्ये लग्न झालेलं असतं. मला आमच्या लग्नाची गोष्ट जर बघितली तर माहिती आहे किती वाईट. त्याच्यातनं ती गोष्ट शेअर करण्याचा एकच उद्देश होता की कुणीही लग्न करताना अगोदर तुम्ही सेटल व्हा आणि मग लग्न करा, यासाठी ती शेअर केली होती. कारण त्याचा उद्देश तोच होता की बाबा आम्ही जे मूर्खपणा केलाय ते तो नको व्हायला पाहिजे. कारण का माहिती का, त्यावेळी जर ते नाही डील करू शकलो तर खूप वेगळं रूप त्या गोष्टीचं होऊ शकतं. आणि योग्य माणसं भेटली पाहिजे त्यावेळी, नाही तर मग त्यातनं बाहेर येणं शक्य आहे. मध्ये कुणी कुणाचं नसतं, कुणीही पैशाचं डोंग पण आपल्याला करता येत नाही. आणि चार पैसे कमवण्याची अक्कल असल्याशिवाय लग्न करूच नका. बिलकुल आयुष्यभर तसंच राहा, परंतु विनाकारण आहे ना आयुष्यामध्ये कोणीच कुणाचं वाटोळं नका करू. मेल फिमेल दोघांसाठीही ते तितकंच ऍप्लिकेबल आहे. आणि ती स्टोरी शेअर करण्यामागचं रिझनच ते होतं. काही जणांनी असंही म्हटलं की मग लग्नच कशाला केलं जर तुमची हे नव्हती तर. ती स्टोरी सांगण्याचं कारणच ते होतं की कुणी जर त्या फेजमध्ये असेल की नाही मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, किंवा मला त्या मुलीशीच लग्न करायचंय, किंवा मुलीचं असं असेल की मला अमुक अमुक मुलाशीच लग्न करायचंय, तर तुम्ही ना अगोदर सेटल व्हा आणि त्यानंतर मग पुढे जाऊन तुमच्या घरच्यांना कन्व्हिन्स करा किंवा काय जे असेल तुमचं वॉटेवर ते पुढे हे करा. पण
असे डिसिजन्स घेणं चुकीचं आहे. आणि मेन जे विरोधकाचा जे आमच्या वाईट वेळेत ज्यांनी आमची चेष्टा त्यावेळी तर केलेली खूप ना, बोललेले. खूप चेष्टा केलेली आहे. अक्षरशः सांगतो, माझे मिळणे असतील, माझे सासरे असेल, त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना अपमानास्पद वाटेल अशा पद्धतीनं काही लोकांनी वागवले, जवळच्या बरं का, रक्तातल्या नात्यातील लोकांनी अक्षरशः काय जावाई बघितला आहे बाप्पांनी, अथवा खूप खूप वाईट म्हणजे बोललेलं आहे. किंवा आमची सिच्युएशन त्यावेळी बघितलं, ही स्वाभिमानी असल्यामुळं एकही रुपयाची बाप्पांकडनं सासरवाडीकडनं आमच्या म्हणजे मदत न घेता आम्ही 1,500 हिनं नोकरी केलेली आहे, 3,000 मी काम केलेलं आहे, आणि अशा वाईट दिवसातून गेलो. त्यावेळेस अक्षरशः सांगतो, आम्ही खायचे प्यायचे बांध, एक वेळेस रस्त्यात पेट्रोल नसल्यामुळं गाडी बंद पडलेली, असे जवळच्या रक्तातल्या नात्यांनी चेष्टा केलेली आहे आमची, लिटरली खूप चेष्टा केलेली आहे. म्हणजे ती गोष्टी विसरू शकत नाहीत आयुष्यामध्ये. तर आत्ता ज्या वेळेस हे आम्ही बांधकाम वगैरे सुरू करतोय, काहीतरी कष्टातून उभं करायचा प्रयत्न करतोय, त्यावेळेस या सगळ्या लोकांचे खूप चेहरे पडलेले आहेत. आणि आम्हाला हे कुणाला दाखवायचं नाही, हे फक्त दाखवायचं कारण आहे की आपल्यावर प्रेम करणारी मंडळी आहे, तुम्ही खूप जीव लावलेला आहे सुरुवातीपासून आमच्यावरती. तर यातनं काहीतरी मोटिवेशन घ्यावं, आणि जे काही आताच त्या खडतर परिस्थितीतून जात आहेत ना, त्यांना काहीतरी यातनं बोध मिळावा की बाबा आपण जर परिश्रम केलं, प्रामाणिक प्रयत्न केलं, तर आपलेही दिवस बदलू शकतात. आणि निगेटिव्ह विचार न करता, मोरल डाऊन न होता आपणही काहीतरी चांगलं करू शकतो, चांगलं जीवन जगू शकतो. हा याच्यातनं बोध घेता यावा, एवढ्यासाठीच हे सादर करणं आहे, बाकी काही नाही. आपण काही वेगळं आहोत आणि काही सिद्ध केलं हे दाखवायचं बिलकुल गरज नाही आम्हाला. फक्त त्यामुळे हे विरोधक वगैरे असतात, चेष्टा आपले करणारे लोक असतात, आणि यांच्याकडनं एकच पॉझिटिव्ह आपण संदेश घ्यायचा की बाबा आपल्याला काहीतरी करून दाखवायचं जिद्दीवरती, आणि ते मोटिवेशन घेऊन आपल्याला पुढे जायचं. आणि आता याच्यात एक गोष्ट मला इथं नमूद करायची आहे की हे म्हटले ना की काही आपण म्हणजे माझ्या माहेरकून किंवा त्यांच्या घरातून काही न घेता हा रथ सुरू केला होता. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की स्वतः ओळखून माझ्या भावानी म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं, हे तर काय घ्यायला तयार नव्हते, मीही नकोच म्हणत होते, पण तो त्याच्या मनाचा एवढा मोठेपणा होता की तो त्याचं शिक्षण सेवक चालू होतं. आणि त्यावेळी शिक्षण सेवक म्हणजे खूप फुल पेवर नसतं शिक्षकांना, 6,000 फक्त त्याला यायचे, आणि त्याच्यातले तो त्याच्या खर्चापुरतेच पैसे ठेवायचा. आणि बाकी म्हणजे यांना हे पुण्याला शिकायला होते. आणि म्हणजे मधला एक तो तुम्ही स्टोरीचा पार्ट पाहिला तर त्यावेळी म्हणजे मी जेव्हा गावी आले आणि ह्यांनी पुण्याला गेले, कारण आम्हाला रूम पण परवडत नव्हती, त्याचं भाडं देणं सुद्धा परवडत नव्हतं, आणि दोघांपैकी एकाच करिअर होऊ शकत होतं. तर मग त्यात आम्ही चूज केलं होतं की यांनी करू देते कंटिन्यू. आणि त्यावेळी खूप मदत त्याने केलेली आहे, आणि ते स्वइच्छेने आम्ही न मागता ओळखून त्यांनी केली. आणि हे घेत नव्हते तर तो बोललेला की तुम्ही जेव्हा कमवाल तेव्हा परत द्या, पण आत्ता घ्या. सो ते एक आहे. पुन्हा गैरसमज होऊ शकतो की तुम्ही तर म्हणजे काही लोक आता आमच्याकडच्या जवळच्या नात्यांनी काय सांगितले, बाबा याची सासरवाडी खूप मोठी आहे, तर काय तिथं जाऊन राहा, किंवा मग त्यांनी दिले तर बघ, असं भरपूर टोमणे मला मारलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टी आठवण येत आहेत, आहे ना. दिवस जात असतात निघून, पण ना गोष्टी तशाच मनात घर करून राहतात. पण हे पण खरं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी, कारण ते जर नसतील तर आपल्याला मोटिवेट होण्यासाठी, पेटून उठण्यासाठी, एक ऊर्जा गेन करण्यासाठी काही नसतं, कारण मग ते आयुष्य असं रटाळ होऊन जातं. त्यामुळे त्यांचा रोल खरं तर खूप महत्वाचा असतो आपल्या आयुष्यात, आणि आपल्यावर आहे की ते आपण कसं घेतो. सो पहिल्या गोष्टी तर तुम्हाला माहिती आहेत, पण आत्ता जेव्हा बांधकाम आम्ही सुरू केलं ना, तर तेव्हा सुद्धा खूप जणांच्या भुवया उंचावल्या. परत सुद्धा काही क्लेश होण्याचं काही चान्सेस होते, पण आम्ही दोघांनी ते एकदम काय म्हणूया की मॅच्युअरली गोष्टी हँडल केल्या, आणि गोष्टी सॉर्टेड पण झाल्या. पण मग हेच सांगते की जेव्हा पण केव्हा तुमच्या घरात कुणी तिसरी व्यक्ती डोकावते, तुमच्या दोघांमध्ये असेल किंवा तुमच्या पूर्ण एंटायर फॅमिलीमध्ये कुणी काही चाड्या करणं, ह्या गोष्टी खूप असतात कॉमन. आणि ते जर कुणी करत असेल ना, तर त्यावेळी सिम्पली तुम्ही तुमच्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यावर डिस्कशन करा, आणि त्यानंतरच त्या सगळ्यातून कसं बाहेर पडता येईल, किंवा ते एकमेकावरती ओरडाओरडी करून किंवा वाद घालून किंवा मग नाते खराब करण्यापेक्षा तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली त्या गोष्टी व्यवस्थित टॅकल करा. हे एक याच्यातनं सांगणं आहे, कारण आम्ही ते खूप जवळून हे केलं. आता डिटेल नावं पण नाही सांगत मी,
किंवा मग तितकं डीप मध्ये जाण्याची गरज नाही, कारण हा व्हिडिओ पूर्णपणे आहे तो आपल्या बांधकामाच्या प्रोसिजर अपडेट कुठपर्यंत आलं त्या संदर्भात, पण त्या अनुषंगानेच ह्या हा गोष्टी सगळा निघाल्या विषय म्हणून आपण विषय मांडला. होता. तर चला, आता खूप वेळ झालेला आहे, आपण बराच वेळ बोललेलो आहे हो. आणि खूप दिवसानंतर बोललोय हो, आपण. आणि किती बोलावं आणि किती नाही असं झालं. आताच किती वेळ झाला व्हिडिओचा. चला, हा व्हिडिओ आणखी मला एडिट करून पोस्ट करायचा आहे आणि आजच द्यावा असं म्हणते. सो बघूया कसं काय होतं ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून हाईप सुद्धा द्या, जेणेकरून अजून जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, जे खूप जास्त सध्या डिप्रेशनमध्ये आहेत किंवा त्यांना असं वाटतंय की आपण गुड फॉर नथिंग आहोत, आपलं काहीच होऊ शकत नाही. तर आमच्या दोघांकडे बघा आणि त्यातून शिका, कारण का आमच्यापेक्षा वाईट सिच्युएशन मधून तर नक्कीच तुम्ही जात नसाल आणि आम्ही करू शकतो तर तुम्ही सुद्धा करू शकता. मोरल ऑफ द स्टोरी हीच आहे. सो चला, या नोटवर इथंच थांबूया. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.